आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता आपण लास्ट लेक्चरला ॲक्वायर्ड इम्युनिटी बघितली, त्याच्या आधी इनेट इम्युनिटी बघितली. आज आपल्याला न्यू कॉन्सेप्ट सुरू करायचा आहे, टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ टू टाइप्स. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे किती टाईप आहेत? दोन टाईप आहेत. एक म्हणजे ॲक्टिव्ह, दुसरा म्हणजे पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये तुम्हाला फरक माहिती आहे. आता इथं मी थोडंसं सिम्पल वेनं हे तुम्हाला मी स्टडी करून करण्यासाठी हेल्प करणार आहे. आता आपण बघूया डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी. बघा, ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ टू टाइप्स, ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव्ह इम्युनिटी. आता ॲक्टिव्ह इम्युनिटी जी असते ही नेहमी ॲक्टिव्ह असते आणि पॅसिव्ह इम्युनिटी, द इम्युनी सिस्टीम इज इनॅक्टिव्ह, ही इनॅक्टिव्ह असते. ही ॲक्टिव्ह कधी होते? ज्यावेळी एखादी म्हणजे ज्यावेळी एखादा अँटीजन, एखादा पॅथोजन ह्याच्या अगेन्स्ट जर आपण अँटीबॉडीज तयार करू शकलो नाही, म्हणजे आपली इम्युनिसिटी ज्यावेळी करू शकत नाही, त्यावेळी आपण रेडीमेड अँटीबॉडीज काय करतो आहे? त्या पेशंटला देतो आहे. सो इम्युनी सिस्टीम इज इनॅक्टिव्ह. म्हणजे बघा, ॲक्टिव्ह इम्युनिटी ही कशी आहे? ॲक्टिव्ह आहे. पॅसिव्ह इम्युनिटी कशी आहे? इनॅक्टिव्ह आहे. ओके, हा पहिला आहे. हाफ मार्क मिळाला. हा क्वेश्चन 2 मार्क्सला विचारला गेलेला आहे. सेकंड, अँटीबॉडीज आर प्रोड्यूस बाय द इम्युनी सिस्टीम. बघा, ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरली एखादा अँटीजन, एखादं इन्फेक्शन, एखादा व्हायरस, एखादा बॅक्टेरिया, एखादा फंगस, एखादा फॉरेन मॉलिक्युल ज्यावेळी ॲटोमॅटिक येतो आहे त्यावेळी पटकन त्याच्या अगेन्स्ट ॲक्टिव्ह इम्युनिटी काय करते? आमची अँटीबॉडीज फॉर्म करते. बरोबर आहे. इकडं बघा, अँटीबॉडीज आर नॉट प्रोड्यूस. हेन्स इथंच तो प्रॉब्लेम आहे ना, अँटीबॉडीज फॉर्म होत नाहीत, म्हणून आम्ही काय करतो आहे? एक्सटर्नली त्याला काय करतो आहे? अँटीबॉडीज देतो आहे. सो अँटीबॉडीज आर नॉट प्रोड्यूस, हेन्स एक्सटर्नल अँटीबॉडीज आर गिवन. सेकंड काय आला? हाफ मार्क मिळाला. थर्ड, इम्युनॉलॉजिकल मेमरी इज फॉर्म. हे आता एखादं इन्फेक्शन आलं आहे, व्हायरस आला आहे, तर अँटीबॉडीज फॉर्म झाल्या, तर त्यांना मेमरी आहे. तुम्हाला आपण बघितलं होतं, त्यांची प्रॉपर्टी आहे, दे हॅव मेमरी सेल्स. त्यामुळे त्यांना कळतं आहे की हा व्हायरस आत्ता येऊन गेलेला आहे, पुन्हा आल्यावरती त्यांना कळतं की हा आधी येऊन गेला आहे. सो इम्युनॉलॉजिकल मेमरी इज फॉर्म. इथं बघा, इम्युनॉलॉजिकल मेमरी इज नॉट फॉर्म. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा रेडीमेड अँटीबॉडीज देतो आहे तर त्याची मेमरी तिथं राहत नाही. लास्ट बघा, हाफ मार्कसाठी, इट इज अ लॉंग लास्टिंग फॉर मेनी इयर्स. ॲक्टिव्ह इम्युनिटी आपल्यामध्ये भरपूर वर्ष ॲक्टिव्ह असते. 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. ठीक आहे. सो इट इज अ लॉंग लास्टिंग फॉर मेनी इयर्स. ही मात्र बघा, ज्यावेळी आपण अँटीबॉडीज देतो आहे, रेडीमेड अँटीबॉडीज देतो आहे, ह्याचा इफेक्ट मॅक्झिमम 3 मंथ आणि मिनिमम 10 to 15 days. लक्षात का? म्हणून लक्षात ठेवा, पोलिओ वॅक्सिन त्या बाळाला वर्षातून 3 वेळा दिलं जातं. बरोबर आहे. का दिलं जातं? कारण का त्या वॅक्सिनचा इफेक्ट हा काय कमी आहे. लक्षात आलं का? म्हणजे आता आपण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बघतो आहे, डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह इम्युनिटी अँड पॅसिव्ह इम्युनिटी. ह्या दोन्ही इम्युनिटी कोणाच्या आहेत रे? तर ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या आहेत. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ टू टाइप्स, ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी. पहिला बघा, इम्युनी सिस्टीम इज ॲक्टिव्ह, इम्युनी सिस्टीम इज इनॅक्टिव्ह. हाफ मार्क मिळाला. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस बाय द इम्युनी सिस्टीम. इथं बघा, अँटीबॉडीज आर नॉट प्रोड्यूस, हेन्स एक्सटर्नल अँटीबॉडीज आर गिवन. ओके. थर्ड बघा, इम्युनॉलॉजिकल मेमरी इज फॉर्म, इम्युनॉलॉजिकल मेमरी इज नॉट फॉर्म. इट इज लॉंग लास्टिंग फॉर मेनी इयर्स. इकडे बघा, इट इज लॉंग लास्टिंग, इट इज नॉट लॉंग लास्टिंग, इट लास्ट मॅक्झिमम फॉर 3 months and into bracket ॲव्हरेज 10 to 15 days. मला वाटते हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. हा डिफरन्स तुम्ही लिहून काढायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघूया फर्दर, दे आर सब क्लासिफाईड ॲज. आता आपण बघितलं ॲक्वायर्ड इम्युनिटीची किती टाईप आहेत? 2 आहेत, ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी. पुन्हा
ॲक्टिव्ह इम्युनिटीचे पुन्हा दोन आहेत. एक म्हणजे बघा नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी, बरोबर आहे. दुसरी बघा आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. म्हणजे मी परत सांगतो आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटीचे पुन्हा दोन प्रकार पडलेत. एक म्हणजे नॅचरल आणि दोन म्हणजे आर्टिफिशियल. तसंच पॅसिव्हचे पण दोन पडलेत. पॅसिव्ह नॅचरल, पॅसिव्ह आर्टिफिशियल. आता दिलेलं आहे बघा. फर्दर दे आर सब क्लासिफाईड ॲज ॲक्टिव्ह नॅचरल इम्युनिटी, ॲक्टिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी, पॅसिव्ह नॅचरल इम्युनिटी आणि पॅसिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. म्हणजे नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आर्टिफिशियल म्हणजे मॅन इंजिनियर्ड. आर्टिफिशियल आता आपण कोरोना वॅक्सिन देतो आहे, दिस इज आर्टिफिशियल. समजते. आता थोडंसं आपण बघूया ॲक्टिव्ह इम्युनिटीचं काय बघा. इम्युन सिस्टीम इज वर्किंग, हेन्स बॉडी प्रोड्यूस अँटीबॉडीज. आता आपली बॉडी अँटीबॉडीज फॉर्म करते स्वतःच्या स्वतः. सो इम्युन सिस्टीम इज वर्किंग, हेन्स बॉडी प्रोड्यूस अँटीबॉडीज. ठीक आहे. मेमरी सेल्स आर फॉर्म, हेन्स इट इज अ लाईफ लाँग इम्युनिटी. इथं मेमरी सेल्स पण आहेत. मेमरी सेल्स असल्यामुळे फायदा काय होतो आहे की परत जर इन्फेक्शन झालं आपल्याला रिइन्फेक्शन, तर आपण त्यातून पटकन रिकवर होतो आहे का दे हॅव मेमरी. हे दोन प्रकार काय म्हणजेच कुठली इम्युनिटी आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे. ही लॉंग लास्टिंग आहे, हे पण आपण बघितलं. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे नॅचरल म्हणजे ॲक्टिव्ह नॅचरल इम्युनिटी आणि दुसरं म्हणजे ॲक्टिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. आता नॅचरल म्हणजे काय समजून घ्या, इथं कन्फ्यूज होऊ नका. द इम्युनिटी प्रोड्यूस व्हेन ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम नेचर एंटर द बॉडी, दॅट इज नॅचरल इन्फेक्शन. एक्झाम्पल, इम्युनिटी डेव्हलप अगेन्स्ट मेझल्स आफ्टर द डिसीज फॉर लॉंग टाईम. बघा, इम्युनिटी प्रोड्यूस वेन द ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एखादं नॅचरल इन्फेक्शन आपल्याला झालं त्यावेळी त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी अँटीबॉडीज फॉर्म करते, त्याला रिकवर करते, दॅट इज नॅचरल इन्फेक्शन. ठीक आहे. इम्युनिटी डेव्हलप अगेन्स्ट मेझल्स आफ्टर द डिसीज फॉर लॉंग टाईम. आता एखाद्या पेशंटला मेझल्स झाला, एखाद्या व्यक्तीला मेझल्स झाला, मेझल्स झाल्यावरती ॲटोमॅटिक काही दिवसात त्याच्यामध्ये काय फॉर्म होतं तर अँटीबॉडीज फॉर्म होतात आणि तो त्यातून काय होतो रिकवर होतो. दिस इज नॅचरल इन्फेक्शन. ओके. नेक्स्ट आर्टिफिशियल बघा. दिस इम्युनिटी इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियल बाय वॅक्सिनेशन. इथं थोडंसं समजून घ्या बरं का. दिस इम्युनिटी इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियली. आपण इथं काय करतो, इम्युनिटी तयार करतो आहे, पण ती आर्टिफिशियली काय करतो आहे, बाय वॅक्सिनेशन. वॅक्सिन्स कन्सिस्ट ऑफ डेड ऑर लाईव्ह बट ॲट्युनेटेड आर्टिफिशियली विकेंड पॅथोजन्स ऑर टॉक्झॉइड consisting of microbial components or toxins secreted by pathogen. So vaccine is introduced into the body to stimulate the formation of antibodies by the immune system. For example, BCG vaccine against tuberculosis, polio vaccine. बघा हे काय बघा. आता अँटीबॉडीज कोण फॉर्म करणार आहे, तर आपली बॉडीज करणार आहे. अँटीबॉडी कोण फॉर्म करणार आहे, तर आपली बॉडीज करणार आहे. मग ह्या अँटीबॉडी आपण नॅचरली मायक्रो ऑर्गॅनिझम इंट्रोड्यूस आपण करत नाही, आपण काय करतो आहे, वॅक्सिन देतो आहे. आता वॅक्सिन म्हणजे काय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो वॅक्सिनचं काय आहे ते. आता पोलिओ वॅक्सिन. आता पोलिओ वॅक्सिन आपण का देतो, 6 वर्षाच्या आधीला बाळ देतो की जेणेकरून त्या बाळाचे हात पाय वाकडे होऊ नये म्हणून. जर का त्या बाळामध्ये नॅचरली पोलिओ व्हायरस गेला तर तो काय करतो आहे की हात पाय ब्रेन ह्यांच्यावरती अटॅक करतो आहे. मग आम्ही काय केलं, पोलिओचं वॅक्सिन तयार केलं. मग पोलिओचं वॅक्सिन आम्ही कसं तयार करतो आहे, नॅचरली पोलिओ व्हायरस आम्ही घेतो आहे. एक बघा वॅक्सिन तयार करण्यासाठी 3 पॅरामीटर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एक म्हणजे काय, जो व्हायरस आहे पोलिओ व्हायरस त्याच्यामध्ये जो डिसीज कॉझिंग एजंट आहे. ठीक आहे. आता एखादा व्यक्ती खूप चिडका आहे, तर त्या व्यक्तीचा जर चिडकापणा काढला तर तो व्यक्ती चांगलाच आहे. ठीक आहे. आता एखादा व्यक्ती थापा मारतोय भरपूर, ठीक आहे, जर थापा नाही मारला त्यानं पण तो व्यक्ती खूप चांगला आहे. याचा अर्थ तो व्हायरसमध्ये एखादा जो एजंट असतो की ज्याच्यामुळे त्याला त्या व्यक्तीला डिसीज होणार आहे, तर तो एजंट आम्ही काय करतो आहे, काढून टाकतो आहे. आता त्या पोलिओ व्हायरसमुळं पोलिओचं इन्फेक्शन होणार आहे का, तर होणार नाही आहे. मग तो जो पोलिओ व्हायरस आहे तो आम्ही वॅक्सिन फॉर्ममध्ये एखाद्या बाळाला टोचतो आहे. आता तो टोचल्यावरती
त्या बाळाच्या बॉडीमध्ये ज्यावेळी पोलिओ व्हायरस जातो आहे त्यावेळी पटकन त्या बाळाची इम्युनिटी काय होते, ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ती त्याच्या अगेन्स्ट काय तयार करते, अँटीबॉडीज. बघा आता अँटीबॉडीज भरपूर तयार झाल्यात कोणाच्या अगेन्स्ट, पोलिओ व्हायरसच्या अगेन्स्ट. पण त्या बाळाला पोलिओ झाला का, झाला नाही. आता खरोखरचा जरी पोलिओ व्हायरस रिअल म्हणजे ज्याच्यामध्ये तो एजंट आहे तो जरी आला तर त्याच्या अगेन्स्ट बॉडीमध्ये त्या बाळाच्या काय रेडीमेड तयार आहेत, अँटीबॉडीज तयार आहेत. मग अँटीबॉडी अँटीजनचा मुकाबला होणार आणि तो व्हायरसला किल करण्याचा प्रयत्न होणार. समजलं. म्हणजे ह्याला मी काय म्हणतो आहे, वॅक्सिनेशन. नंबर 1 मी काय म्हटलं, त्याच्यामध्ये जो तो फॅक्टर आहे डिसीज कॉझिंग फॅक्टर तो आम्ही काय केला, बाजूला केला, ते वॅक्सिन म्हणून टोचलं. नंबर 1. नंबर 2 आम्ही काय करतो आहे, हीट किल सस्पेन्शन. म्हणजे एखादा व्हायरस आहे, एखादा बॅक्टेरिया आहे, त्याला गरम करायचं, ठीक आहे, त्याला मारायचा, त्याला डेड करायचा आणि तसाच तो टोचायचा, ठीक आहे. तरीसुद्धा त्याच्या अगेन्स्ट काय तयार होतात, अँटीबॉडीज फॉर्म होतात. सो डेड किंवा लाईव्ह म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, बट ॲट्युनेटेड आर्टिफिशियल वीकेंड, ठीक आहे, त्याला वीक करायचा आणि टोचायचं, दॅट इज वॅक्सिन. म्हणजे बघा आम्ही काय केलं की आम्ही वॅक्सिन त्यात टोचली आणि त्या वॅक्सिनमुळं ॲक्टिव्ह इम्युनिटी काय झाली, ॲक्टिव्ह झाली आणि त्यांनी काय फॉर्म केली, अँटीबॉडीज फॉर्म केली. म्हणजे दोघांमध्ये बघा नॅचरलमध्ये आर्टिफिशियलमध्ये काय कॉमन आहेत, अँटीबॉडीज फॉर्म होतात. एका ठिकाणी नैसर्गिकरित्या होतात आणि एका ठिकाणी मात्र काय करतो आहे, आम्ही वॅक्सिन सोडतो आहे आणि वॅक्सिनच्या अगेन्स्ट काय होतात, वॅक्सिनच्या अगेन्स्ट काय तयार होतात, अँटीबॉडीज फॉर्म होतात. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. आता BCG वॅक्सिन आम्ही सगळ्यांना देतो आहे. का देतो BCG वॅक्सिन, कारण का BCG वॅक्सिन दिल्यामुळं त्या व्यक्तीमधली ॲक्टिव्ह इम्युनिटी काय होते, स्टिम्युलेट होते आणि अँटीबॉडीज फॉर्म करते. बरोबर आहे. म्हणजे पोलिओ वॅक्सिन असेल, BCG वॅक्सिन असेल, अशा भरपूर वॅक्सिन्स आहेत की हे वॅक्सिन देऊन आम्ही काय करतो आहे, त्या पेशंटमधल्या अँटीबॉडीजचं प्रमाण वाढवतो आहे. आणि हे सगळं आम्ही आर्टिफिशियली केलं. हे आधी जसं काय नॅचरली होणार नव्हतं, म्हणून आम्ही याला म्हणतो आहे आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी किंवा ॲक्टिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. मला वाटतं तुम्हाला ह्यातला फरक समजला असेल. लक्षात आलं का. तर ह्या दोन्हीमध्ये लक्षात ठेवा हा फरक आहे, नॅचरलमध्ये आणि आर्टिफिशियलमध्ये. आता आपण बघूया पॅसिव्ह इम्युनिटी. द इम्युन सिस्टीम इज नॉट वर्किंग, हेन्स अँटीबॉडीज आर नॉट प्रोड्यूस्ड बाय द बॉडी अँड एक्सटर्नल अँटीबॉडीज हॅव टू बी गिवन. इथं पॅसिव्ह इम्युनिटी मगाशी आपण बघितलं की अँटीबॉडीज फॉर्म होत नाही आहेत, म्हणून तर आम्ही काय करतो आहे, रेडीमेड अँटीबॉडीजला देतो आहे की जेणेकरून त्याचं इन्फेक्शन काय व्हावं, कमी व्हावं, ठीक आहे. आणि नंबर 2 आपण मगाशी बघितलं, मेमरी सेल्स आर नॉट प्रोड्यूस, हेन्स दिस इम्युनिटी इज शॉर्ट टर्म ऑर टेम्पररी. ह्याच्यामध्ये मेमरी सेल्स नाही आहेत आणि मेमरी सेल्स नसल्यामुळं ही 10-15 दिवस मॅक्झिमम 3 महिने काम करते. बियॉन्ड दॅट लिमिट ती काम करू शकत नाही. म्हणजे इथं लिमिटेशन्स आहेत. आता पॅसिव्हिटीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक म्हणजे नॅचरल आणि 2 म्हणजे आर्टिफिशियल. सो पॅसिव्ह नॅचरल इम्युनिटी, पॅसिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. समजून घ्या आता काय आहे तर. आता बघा नॅचरल म्हटले, नॅचरल ह्याच्यामध्ये नॅचरल प्राण कसा येतो आहे बघा. द न्यूबॉर्न इन्फंट्स डू नॉट हॅव अ वेल डेव्हलप इम्युनिटी सिस्टीम. They are protected by maternal, that is mother's antibodies. So maternal antibodies reach the child in 2 ways. Before delivery, antibodies from mother reach the placenta and through the umbilical cord enter the child's circulation. And second, after delivery, the maternal antibodies reach the child through colostrum or breast milk, that is IgA, immunoglobulin A. समजून घ्या. आता पॅसिव्हिटीमध्ये एक लक्षात ठेवा, अँटीबॉडीज स्वतः काय तयार होणार नाही आहेत, त्या रेडीमेड देणार आहेत, ठीक आहे. आणि त्या पण नैसर्गिक देणार. आता नैसर्गिक रेडीमेड अँटीबॉडी कुठं फॉर्म मिळू शकतात, तर त्या आईकडून बाळाला मिळू शकतात. मग आईकडून जर बाळाला जर ह्या रेडीमेड अँटीबॉडी मिळत असतील, मग त्या कशा मिळणार आहेत, थ्रू नॅचरल मिळणार आहेत. बरोबर आहे. मग इथं 2 प्रकार आहेत, बिफोर डिलिव्हरी अँड आफ्टर डिलिव्हरी. मित्रांनो हे लक्षात ठेवा की बाळ जे आहे, जे यंगवण आहे, लहान बाळ, ह्या लहान बाळामध्ये इम्युनी सिस्टीम पटकन डेव्हलप होत नाही. म्हणून निसर्गानं हा एक प्रकार त्याच्यामध्ये ॲड केला आहे. बघा, न्यूबॉर्न इन्फंट्स डू नॉट हॅव अ वेल डेव्हलप इम्युनिटी सिस्टीम.
दे आर प्रोटेक्टेड बाय मॅटर्नल मदर्स अँटीबॉडीज. मग आईच्या अँटीबॉडी ज्या आहेत, ज्या आईच्या ब्लडमध्ये रेडीमेड आहेत, ह्या रेडीमेड अँटीबॉडी त्या बाळाला दिल्या जातात. मग त्या दोन प्रकार देतात. बिफोर डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या आधी, ठीक आहे, आणि आफ्टर डिलिव्हरी. आता बिफोर डिलिव्हरी कशी दिली आहेत बघा. अँटीबॉडीज फ्रॉम मदर्स रीच द प्लासेंटा अँड थ्रू द अम्बिलिकल कॉर्ड एंटर्स द चाइल्ड सर्क्युलेशन. आता आई आणि बाळ, आईच्या युट्रसमध्ये, ओममध्ये, गर्भाशयामध्ये बाळ आहे, बेबी आहे, आणि हे बेबी थ्रू प्लासेंटा, व्हाया प्लासेंटा एकमेकाला जोडलेलं आहे. म्हणजे प्लासेंटा हे कॅरियर आहे की ज्या गोष्टी बाळाला हव्या आहेत त्या प्लासेंटामधून दिल्या जातात, आणि ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत बाळाला त्या परत प्लासेंटामधून बाहेर सोडल्या जातात. म्हणजे प्लासेंटा हे एक इम्पॉर्टंट आहे. तर ते प्लासेंटामधून, ठीक आहे, आईच्या ब्लडमधल्या ज्या अँटीबॉडीज आहेत प्लासेंटामधून, अम्बिलिकल कॉर्डमधून त्या बाळाला दिल्या जातात. त्यामुळं बाळाला शक्यतो कुठलंही इन्फेक्शन होत नाही, कारण का त्याला काय आहेत, आईकडून मिळालेल्या अँटीबॉडीज आहेत. ठीक आहे. हे कधीचं झालं, बिफोर डिलिव्हरी. ठीक आहे. आणि एकदा का त्या अँटीबॉडीज बाळाच्या बॉडीमध्ये आल्या, त्याच्या सर्क्युलेशनमधून त्या काय करतात, अगेन्स्ट डिसीज किंवा अगेन्स्ट इन्फेक्शन त्या नॅचरली फाईट करत असतात. दॅट इज बिफोर डिलिव्हरी. आफ्टर डिलिव्हरी, आता बाळाचा जन्म झाला आहे, ठीक आहे. आता आफ्टर डिलिव्हरी काय होतं आहे, द मॅटर्नल्स अँटीबॉडीज रीच द चाइल्ड थ्रू कोलॅस्ट्रम ऑर ब्रेस्ट मिल्क, दॅट इज IgA. दॅट इज IgA म्हणजे इम्युनोग्लोबुलिन A. आता आईची डिलिव्हरी झाली, बाळानं जन्म घेतला आहे. आता ज्यावेळी बाळ पहिल्यांदा ब्रीथ घेणार आहे बाहेर आल्यावरती, ठीक आहे, त्यानंतरनं पटकन 1 तास 2 तासामध्ये ब्रेस्ट कॉल हा एक प्रकार आहे. आता ब्रेस्ट कॉल म्हणजे काय बघा, की जे बाळ आहे, जे बेबी आहे आणि आई आहे ह्यांच्यामधलं नातं, ठीक आहे, आणि हे बाळ ब्रेस्ट फिडिंग करायला सुरुवात करतं. जे पहिलं दूध असतं त्याला आम्ही म्हणतो आहे चिकाचं दूध, त्याला इंग्लिशमधला शब्द आहे कोलॅस्ट्रम. हे जे कोलॅस्ट्रम आहे ह्याच्यामध्ये प्रोटीन, ह्याच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज, ह्याच्यामध्ये सगळं काही असतं, प्रोटीन, विटॅमिन्स. त्यामुळे हे पहिलं दूध खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याला आम्ही बायोलॉजिकल टर्ममध्ये म्हणतो आहे कोलॅस्ट्रम. आणि सेकंड आहे ब्रेस्ट मिल्क, जे नंतरनं बाळ 1 वर्ष 6 महिने 8 महिने काय जे घेईल ते. ह्याच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज असतात आणि त्यामुळे त्या बाळाला एखादं इन्फेक्शन झालं तर त्या बाळामध्ये त्या अँटीबॉडीज असल्यामुळं बाळ त्या इन्फेक्शनला बळी पडत नाही. म्हणजे तुम्हाला समज असेल, एक म्हणजे नॅचरली, ठीक आहे, त्याच्यामध्ये कनेक्शन आईचं आणि बाळाचं आहे, ठीक आहे, बिफोर डिलिव्हरी, आफ्टर डिलिव्हरी, ठीक आहे. आफ्टर डिलिव्हरीमध्ये काय आहे, ब्रेस्ट फिडिंग आहे, कोलॅस्ट्रम आहे, ब्रेस्ट मिल्क आहे, त्याच्यामध्ये IgA नावाच्या रेडीमेड अँटीबॉडीज असतात. आणि बिफोर डिलिव्हरी व्हाया प्लासेंटा अँड अम्बिलिकल कॉर्ड चाइल्ड सर्क्युलेशनमध्ये रेडीमेड अँटीबॉडीज जातात. म्हणजे पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल इम्युनिटी हा प्रकार आपला संपला. आता आपण बघूया पॅसिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. ड्युरिंग सिव्हिअर इन्फेक्शन इन अडल्ट, हायपर इम्युनी सिरम और अँटी सिरम इज गिवन. जेव्हा एखादं इन्फेक्शन सिरियस होते, सिव्हिअर होते, खूप मोठ्या प्रमाणात होते, त्यावेळी आम्ही काय करतो आहे, त्या व्यक्तीला हायपर इम्युनो सिरम और अँटी सिरम देतो आहे. काय देतो त्याला आम्ही, अँटी सिरम. सो अँटी सिरम कंटेन अँटीबॉडीज. त्या अँटी सिरममध्ये काय असतात, तर अँटीबॉडीज असतात अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. दे आर प्रोड्यूस फ्रॉम हायपर इम्युनाइज्ड हॉर्स, दॅट इज इक्विन सिरम. फॉर एक्झाम्पल, आता लक्षात ठेवा, ग्रीक लोक हॉर्सला इक्विना म्हणतात. सो इक्विन सिरम. सो अँटी टिटॅनस सिरम म्हणजे TTचं इंजेक्शन तुम्ही घेतलं असेल ते, ATS. आणि अँटी रॅबिस सिरम म्हणजे आपल्याला ज्यावेळी कुत्रं चावतं पिसाळलेलं, ठीक आहे, तर त्याच्या अगेन्स्ट जे व्हॅक्सिन तयार केले लुईस पाश्चरनं, तर ते हायपर इम्युनाइज्ड सिरम आहे. आता हायपर इम्युनाइज्ड सिरम म्हणजे काय, मी थोडक्यात त्याची माहिती सांगतो, लक्ष द्या इकडं. मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. साप चावला आहे, स्नेक बाईट पेशंट. ज्यावेळी स्नेक बाईट होतो आहे मित्रांनो, ज्यावेळी स्नेकचा कॉन्टॅक्ट आपल्या स्किनशी होतो आहे, स्किनमधून ते विनम आपल्या ब्लडमध्ये जाते. ज्यावेळी हे ब्लडमध्ये जाईल त्यावेळी ब्लडमधून ते किडनी, हार्ट, लंग्ज इकडं जातं, आईज, आणि हळूहळू हार्टचं फंक्शन कमी होतं आहे.
किडनीचं फंक्शन कमी होते, लंग्सचं फंक्शन कमी होते आणि तो व्यक्ती दगावण्याची शक्यता वाढते. पटकन अशा वेळी आम्ही काय करतो आहे, वॅक्सिन देतो आहे त्या पेशंटला पटकन. आता हे वॅक्सिन काय होतं, ह्या वॅक्सिनमध्ये काय आहेत, अँटीबॉडीज आहेत. ह्या अँटीबॉडीज जाऊन त्या व्हीनमला बाइंड होतात आणि त्याला काय करतात, न्यूट्रल करतात. पटकन स्नेक बाईट झाल्या जर का आपण हे वॅक्सिन जर पटकन त्या पेशंटला दिलं, इंजेक्ट केलं फास्टली, तर तो पेशंट वाचण्याची शक्यता थोडीफार प्रमाणात असते. आणि जर का हे वॅक्सिन नाही मिळालं तर मात्र अवघड होतं. मग हे जे वॅक्सिन आहे हे कसं फॉर्म करतात ते थोडंसं, म्हणजे इथं शब्द आहे ना, हायपर इम्युनो सिरम. आता हायपर इम्युनो म्हणजे काय, हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला थोडंसं लक्षात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, एक व्हीनम घेतलं तुम्ही 2 ml. हे 2 ml व्हीनम जर का आपण एखाद्या व्यक्तीला टोचलं, ते विष, तो व्यक्ती तिथंच मरणार आहे. ऑफकोर्स त्याची नर्वस सिस्टीम कोलॅप्स होणार आहे, हार्ट किडनी कोलॅप्स होणार आहे, मरणार आहे. मग त्याच्या अगेन्स्ट, त्या व्हीनमच्या अगेन्स्ट जर आपल्याला अँटीबॉडीज फॉर्म करायच्या असतील तर वॅक्सिन म्हणजे मायक्रोबायोलॉजिकल लॅबमध्ये हे कसं केलं जातं ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो आहे. बघा, एक घोडा घ्यायचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॉर्स आणि आपल्यामध्ये फरक आहे. घोड्याचा स्टॅमिना चांगला आहे, घोड्याला प्रोटीन लागतात खायला, आणि घोडा हा ॲनिमल शक्यतो कुठल्याही रोगांना फारसा बळी पडत नाही. म्हणजे घोड्याची इम्युन सिस्टीम, त्यालाच ग्रीक लोक काय म्हणतात रे, इक्विना किंवा इक्विन, ठीक आहे, ही चांगली असते. घोड्याचं खाद्य चांगलं असतं. घोडे हे शक्यतो कुठल्या रोगाला बळी पडत नाहीत आणि त्यांची इम्युन सिस्टीम काय असते, स्ट्रॉंग असते. मग आम्ही काय करतो आहे, ते जे व्हीनम आहे, स्नेक व्हीनम, त्यातला छोटासा भाग, अगदी कमी, अतिशय कमी, त्या घोड्याला थोडासा टोचतो आहे. बघा मी काय म्हणतो आहे, म्हणजे आता मी म्हणतो आहे तुम्हाला 1 ml मधला 100वा भाग, अतिशय लहान, आम्ही काय केला, त्या घोड्याला टोचला. आता ते व्हीनम खूप कमी आहे. ते व्हीनम त्या हॉर्सच्या ब्लडमध्ये गेल्यावरती हॉर्सच्या इम्युन सिस्टीमला कळतं की हा काय आहे, नॉन सेल्फ आहे. हा कोण आहे, फॉरेन पार्टिकल आहे. हे कोण आहे, व्हीनम आहे. हा कोण आहे, अँटीजन आहे. त्याच्या अगेन्स्ट हॉर्सची इम्युनिटी काय फॉर्म करते, अँटीबॉडीज फॉर्म करते. आता ते कमी आहे ना, अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळं 1 लाख 1.5 लाख अँटीबॉडीज फॉर्म होतात. बघा, आता अँटीबॉडीची संख्या वाढवलेली आहे. पुन्हा डॉक्टर काय करतात, पुन्हा जरा डोस वाढवतात, ठीक आहे, म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे थोडंसं वाढवतात. पुन्हा ऑलरेडी 1.5 लाख अँटीबॉडीज फॉर्म झालेत. मग त्या किती झाल्या, 10 लाख झाल्या. पुन्हा डोस वाढवतात, ठीक आहे. असं करत त्या घोड्याला काय करतात डॉक्टर, हायपर इम्युनाइज करतात. काय करतात, हायपर इम्युनाइज करतात. आता त्या घोड्याच्या ब्लडमध्ये त्या स्नेकच्या अगेन्स्ट काय फॉर्म झालेत, अँटीबॉडीज फॉर्म झालेत. मग आम्ही काय करतो आहे, ते घोड्याचं ब्लड घेतो आहे, त्या ब्लडमधल्या सिरममधल्या रेडीमेड अँटीबॉडीज काढून घेतो आहे, ठीक आहे, आणि त्या अँटीबॉडीज फिल्टर करतो आहे आणि त्या आम्ही बॉटलमध्ये पॅक करतो आहे. आणि जर का एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या हेल्दी माणसाला जर स्नेक बाईट झाला तर त्या घोड्यापासून बनवलेल्या रेडीमेड अँटीबॉडीज आम्ही त्या व्यक्तीला थ्रू आर्टिफिशियल इम्युनिटीमधून त्याला टोचतो आहे, इंजेक्ट करतो आहे. त्यामुळं ते व्हीनम, ते अँटीबॉडीज ह्यांची रिॲक्शन होते आणि इथं त्या व्हीनमला काय केलं जातं, न्यूट्रल केलं जातं. त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. समजलं, म्हणजे पॅसिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी ही तुम्हाला समजली का. तर त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिलेत, अँटी टिटॅनस सिरम आणि अँटी रॅबीज सिरम. जे सिरम आहे म्हणजे लक्षात ठेवा, रेबीज ज्यावेळी कुत्रं पिसाळलेलं असतं आणि त्याचा जर बाईट झाला तर त्या कुत्र्याच्या सलाव्यामध्ये, दातामध्ये रेबीज व्हायरस असतो आणि ह्या रेबीज व्हायरसच्या अगेन्स्ट लक्षात ठेवा जे अँटीबॉडीज फॉर्म केलेत लॅबमध्ये हॉर्सचा वापर करून, तर तिला अँटी रॅबीज सिरम, ही अँटी रॅबीज सिरम पहिल्यांदा लुईस पाश्चरनं शोधून काढली. पूर्वी याच्यावरती इलाज नव्हता. एखादं पिसालेलं जर कुत्रं तुम्हाला चावलं, तुमचा डेथ हा नक्की होता. आता मात्र आम्ही काय केलेलं आहे, अँटी रॅबीज व्हॅक्सिन शोधलेली आहे, अँटी रॅबीज सिरम आम्ही तयार केलं आहे, ठीक आहे. समजलं, म्हणजे आर्टिफिशियल कसं आहे तुमच्या लक्षात आलं असेल मला वाटते. तर हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी आपण काय बघितलं, ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटीचा फरक बघितला, डिस्टिंग्विश बिटवीन ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी बघितली. पुन्हा आम्ही काय बघितलं, ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये 2 प्रकार आहेत, ॲक्टिव्ह नॅचरल आणि ॲक्टिव्ह
आर्टिफिशियल हे बघितलं आम्ही. पुन्हा आम्ही काय बघितलं, पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पॅसिव्ह नॅचरल, पॅसिव्ह आर्टिफिशियल. हा चार्ट इतका इम्पॉर्टंट आहे की याच्यावरती प्रश्न एखादा एक्झाम्पल नीटला, CETला आणि तुमच्या स्टेट बोर्डला विचारतातच. त्यामुळं हे व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. आजचा सेकंड होमवर्क, डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह नॅचरल इम्युनिटी आणि ॲक्टिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह नॅचरल इम्युनिटी आणि पॅसिव्ह आर्टिफिशियल. म्हणजे आज तुम्हाला 3 डिफरन्स आजच्या होमवर्कमध्ये पूर्ण करायचे आहेत, हे ध्यानात घ्या. पुढं फ्रेंड्स, आत्ता इथं पण बघत होतो टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज 2 टाईप्स, ॲक्टिव्ह इम्युनिटी, नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. हे सगळं आपण त्या चार्टच्या फॉर्ममध्ये बघितलेलं आहे आणि अगदी सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये बघितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर सेल्स ऑफ इम्युनो सिस्टीम हा कॉन्सेप्ट बघणार आहोत. आपल्या इम्युनो सिस्टीममध्ये कुठल्या कुठल्या सेल्स काम करतात, तर त्याच्यामध्ये भरपूर सेल्स इन्व्हॉल्व आहेत. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ सेल इन्व्हॉल्व इन वर्किंग ऑफ इम्युनो सिस्टीम. नंबर 1 लिम्फोसाइट्स आहेत आणि दुसरं आहेत अँटीजन प्रेझेंटिंग सेल, हे आहेत. आता लिम्फोसाइटमध्ये पण पुन्हा प्रकार आहेत, बी लिम्फोसाइट आहे, टी लिम्फोसाइट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याचं मॅकॅनिझम दिलेलं आहे. हेल्पर टी सेल्स आहेत, काही किलर टी सेल्स आहेत, सप्रेसर टी सेल्स आहेत, मेमरी टी सेल्स आहेत. ठीक आहे. पुन्हा बी सेलमध्ये पण दिलेले आहेत. तर बघा, टी सेलचे टाईप दिलेले आहेत, बी सेलचे पुन्हा टाईप आहेत, की जे ॲग्लुटिनेशन करतात, ऑप्सनायझेशन करतात, इंट्रोलायझेशन करतात. हे सगळं आपल्याला बघायचं आहे. अँटीजन म्हणजे 2 सेल्स आपल्याला बघायचे आहेत. पहिली सेल म्हणजे कुठली, लिम्फोसाइट, तिचे टाईप बघायचे आहेत. ए लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट बघायचं आहे. आणि पुन्हा काय बघायचं आपल्याला, अँटीजन प्रेझेंटिंग सेल. हे नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता आपण इथं थांबूया. आजचा होमवर्क मी तुम्हाला परत सांगतो आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटीचा फरक, कंपॅरिझन, कंपॅरेटिव्ह अकाउंट, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. आणि दुसरा ॲक्टिव्ह नॅचरल इम्युनिटी, ॲक्टिव्ह आर्टिफिशियल इम्युनिटी. ठीक आहे. पॅसिव्ह नॅचरल इम्युनिटी आणि पॅसिव्ह ॲक्टिव्ह इम्युनिटी. हे सगळं व्यवस्थित तुम्ही करून या. ठीक आहे. मी तुम्हाला तो जो चार्ट आहे हा तुमच्या टेलिग्रामवरती मी सेंड करतो. तुम्ही तो लिहून काढा व्यवस्थित आणि व्यवस्थित पाठ करा. थँक्स.